श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, अपेक्षा आहे तुम्ही सुखी व समाधानी आणि आनंदी असाल. आज आपण कथा ऐकणार आहोत स्वामींचे दत्त स्वरूपातील दर्शन. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला येण्यापूर्वी मंगळवेढ्याहून निघून एकदा पुन्नाबादेला माणिकप्रभू यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी महाराजांबरोबर दुसरे 2 जण गेले होते. अक्कलकोटचे बाबा सबनीस भाविक होते. त्यांचे कुटुंब देहावसान झाले होते व त्यामुळे ते शोकग्रस्त झाले होते. परमार्थ उपासनेकरिता ते माणिकप्रभूंकडे वारंवार येत असत. एकदा असेच ते दर्शनाला आले असता माणिकप्रभूंजवळ 3 मूर्ती बसलेल्या त्यांनी पाहिल्या. त्यापैकी एक स्वामी समर्थ होते. माणिकप्रभूंनी इशारा करून बाबा सबनीसांना श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेण्यास सुचविले. सबनीसांना इशारा समजला नाही तेव्हा माणिकप्रभूंनी त्यांना बोलावून सांगितले, यापुढे हे श्री स्वामी महाराज तुझे गुरु आहेत, यांचे आशीर्वाद घेत जा. मग बाबांनी श्री स्वामींचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी महाराजांनी बाबा सबनीसला पुष्कळ अपशब्द वापरले व तू निर्दयी आहेस असे बाबाच बोलून महाराज पुढे म्हणाले, अक्कलकोट को जाव हम भी आवेंगे. आपली आई आजारी असून जाऊ नको म्हणून मला वारंवार सांगत असताना आपण तिला सोडून आलो म्हणून आपणास महाराजांनी निर्दयी आहेस तसे संबोधले. हे स्वामी नक्कीच अवतारी आहेत. याबद्दलची सबनीसांच्या मनाची खात्री झाली होती. बाबा सबनीस लगेच अक्कलकोटला गेले. पुढे महाराजही अक्कलकोटला आलेले पाहून आपणास माणिकप्रभूंच्या घरी त्यांचे दर्शन दिलेली. अवतारी मूर्ती हीच असणार अशी बाबांची समज झाली. महाराजांबरोबर दुसऱ्या पाहिलेल्या 2 मूर्ती मात्र त्यांना परत दिसल्या नाहीत. महाराजांनीच आपणास दत्तरूपात दर्शन दिले असे ते समजले व हे दत्तावतारच आहे अशी त्यांची खात्री झाली होती. श्री स्वामी समर्थांनी आपल्या अनेक भक्तांना वेळोवेळी निरनिराळ्या देवतांच्या रूपात दर्शने दिलेली आहेत. ज्याचे जे दैवत असेल ते ओळखून त्या भक्ताला त्या दैवताच्या रूपात दर्शन देत राहिले. पण त्यासाठी त्या भक्ताची तेवढी पात्रता व पूर्वपुण्याई असावी लागत असणार. श्री दत्तावतारी स्वामींनी श्री दत्त, विठ्ठल, राम, देवी, गणेश अशा अनेक रूपात भक्तांना दर्शन दिलेले होते. असाच एक गोसावी बऱ्याच वर्षांपर्यंत श्री दत्तगुरूंचे दर्शन व्हावे म्हणून अनुष्ठान करून फिरत अक्कलकोट येथे पोहोचला होता. महाराजांचे भव्य तेज पाहून तो भारावून गेला होता. त्यांना नमस्कार करून बाजूला उभा राहिला. स्वामींनी त्याचे मन ओळखले व स्वतः उभे राहून त्याच्या समोर गेले व त्याला दत्तरूपात दर्शन दिले. तेव्हा त्या चमत्काराने त्या गोसाव्याला परमानंद झाला व तो म्हणाला, आम्ही अज्ञानी असल्यामुळे आपल्या स्वरूपाची ओळख कशी व्हावी. हे देवा, आपण साक्षात पूर्ण ब्रह्मदत्तात्रय गुरु अवधूत आहात हे निःसंशय माझ्या अनुभवास आले. मला पाहताच तात्काळ उभे राहून दत्तरूपात दर्शन दिले. हे कृपासिंधू, माझ्या आयुष्याचे साफले आज झाले. असे म्हणून एक दिवसांनी महाराजांची आज्ञा घेऊन स्वामींना वंदन करून तो आपल्या गावाला परत गेला. या गोसाव्याची पूर्वपुण्याई चांगली होती. श्री दत्तगुरूंचा तो निष्ठावर भक्त होता. हे स्वामींनी त्याला पाहताच ओळखले होते. म्हणून स्वामींनी उभे राहून त्याला दत्तदर्शन दिले व त्याची आकांक्षा पूर्ण केली. धन्यवाद. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.